नमस्कार. 2014 साली देशामधील लोक आनंदी झाले होते असं म्हणायला काय हरकत नाही. कारण सत्तांतर झालेलं होतं. देशाला कोणीतरी बोलणारा, धाडसी 56 इंच छातीवाला प्रधान सेवक भेटलेला होता आणि तो प्रधान सेवक सुद्धा म्हणायचा की मी तुमचा सेवक आहे, तुम्ही माझे मालक आहेत. पण नंतर प्रधान सेवक एवढा मग्रूर झाला की या देशामध्ये होणाऱ्या आंदोलनांचं काही सोयरसुतक उरलं नाही. हा प्रधान सेवक एवढा मग्रूर झाला की विरोधी पक्षानं विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्याला द्यावं असं वाटलं नाही. कुणी एप्स्टीनवरती प्रश्न विचारले, कुणी रोजगारावरती प्रश्न विचारले, कुणी गॅसवरती प्रश्न विचारले, कुणी महागाईवरती प्रश्न विचारले, कुणी महिलांच्या प्रश्नावरती प्रश्न विचारले. पण या मग्रूर लोकसेवकानं यातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. आणि महाराष्ट्रात तर आज विरोधी पक्ष पाहायलाही भेटत नाही. विरोधी पक्षातील एक दोन उरल्या सुरल्या लोकांना तर FIR करण्यासाठी सुद्धा प्रचंड मेहनत घ्यावी लागते. ही परिस्थिती आपल्याला पाहायला भेटली आहे. आता प्रश्न उरतो की सरकार सोशल मीडियावरती जे लोक बोलतायत त्यांना सुद्धा धमक्या दिल्या जात आहेत. जेव्हा हीच लोक सोशल मीडियावरती बोलतात त्यावेळेस तुम्ही त्यांचा गळा दाबण्याचं काम करताय आणि ज्यावेळेस लोक तुमच्या विरोधात बोलतात त्यावेळेस मात्र तुम्ही बदनामी होते असं म्हणून त्यावरती काही कायदा करता येईल का याचा विचार करताय. तुमच्या विरोधात बोललं तर बदनामी आणि आमचे प्रश्न आम्ही विचारले तर काय. लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार सामान्य माणसाला आहे. कारण सामान्य माणसानं तुम्हाला निवडून दिलंय. कदाचित त्याची भाषा शिरवाळ असेल, प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीचं सदाशिवपेटी बोलणं नसेल, मात्र त्यानं प्रश्नच विचारू नयेत असा जर तुमचा भ्रम असेल तर तो चुकीचा आहे. कारण तुम्ही सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाहीत. तुम्हाला या जनतेनं सत्तेवरती बसवलंय. ते प्रश्न विचारतील, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही देणं गरजेचं आहे. बरं, हा सगळं तुमच्या पुढे मांडण्याचा खटाटोप मित्रांनो हा सरकारचं काय. सरकार आज असेल उद्या नसेल, तसं सरकारकडून जास्त अपेक्षा राहिलेल्या नाहीत. कारण सरकार आता हुकुमशाहीकडे वाटचाल करतंय. कारण बोलणारा हा फक्त बोलत नसतो, तर सत्तेच्या विरोधामध्ये बोलत असताना स्वतःच्या घरादारावरती तुळशी पत्र त्याला ठेवावं लागतं. त्यामुळं आपण एकतर सपोर्ट केला पाहिजे किंवा या सरकारच्या विरोधामध्ये बोललं पाहिजे. कारण तुम्ही, मी, विरोध करणारा किंवा सरकार आज आहे तर उद्या नाही. मात्र लोकशाही टिकली पाहिजे, जगली पाहिजे. आपल्या भारतीय संविधानाने दिलेले अधिकार टिकले पाहिजे. सरकारसाठी लोक नसतात तर लोकांसाठी सरकार बनलेलं असतं.